नमस्कार मंडळी, तर नवरात्रीच्या 5व्या दिवसासाठी मी साबुदाणा वडा बनवणार आहे आणि तो सुद्धा नारळाची स्टफिंग असलेला। तर त्यासाठी मी 4 वाट्या भिजलेला साबुदाणा घेतला, त्यामध्ये एक उकळलेला बटाटा टाकला, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, जिरे पूड, 4 चमचे शेंगदाण्याचं कूट आणि किसलेला गाजर घेतलेला आहे थोडंसं। तर गाजर हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल। त्यानंतर आपलं जे बॅटर तयार झालं त्याची छान मी पारी बनवली आणि त्यामध्ये 1 चमचा नारळाची चटणी टाकली आणि मस्तपैकी बांधून त्याचा एक बॉल तयार केलेला आहे। तर नारळाची चटणीचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या पहिल्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये दिसेलच, म्हणून मी तो रिपीट या व्हिडिओमध्ये दाखवलेला नाही आहे। वडे तळण्यासाठी गॅस अगदी मोठा ठेवायचा आहे, जेणेकरून आपलं जे तेल आहे ते वड्यामध्ये जास्त जाणार नाही आणि पूर्ण तळल्यानंतर सगळ्यात शेवटी फक्त अर्धा 1 मिनिट त्याला मंद आचेवर फ्राय करायचा आहे, म्हणजे त्याचा कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल। त्यानंतर मी रायता बनवून घेतला, तर त्यासाठी दह्यामध्ये मी तिखट, मीठ, साखर, शेंगदाण्याचं कूट, किसलेली काकडी आणि अर्धा उकळलेला बटाटा टाकला, मस्तपैकी मिक्स करून घेतला आणि गरमागरम वड्यासोबत टेस्ट केलं। नक्की ट्राय करून बघा।